एका दाट जंगलात एक हत्ती राहायला आला. जंगल त्याच्यासाठी अगदी नवीन होते, म्हणून तो मित्र शोधू लागला. तो आधी माकडाकडे गेला आणि म्हणाला, माकड दादा, तू माझा मित्र होशील का? माकड म्हणाला, अरे तू खूप मोठा आहेस, माझ्यासारखं झाडावर उड्या मारू शकत नाहीस, मी तुझा मित्र होऊ शकत नाही. हत्ती मग सशाकडे गेला. ससा म्हणाला, तू खूप मोठा असल्यामुळे माझ्या बिळात बसू शकणार नाहीस, मी तुझा मित्र होऊ शकत नाही. हत्तीने बेडकाला विचारलं. बेडूकही म्हणाला, तू माझ्यासारखी उंच उडी मारू शकत नाहीस, म्हणून मी तुझा मित्र होऊ शकत नाही. हे ऐकून हत्ती खूप दुःखी झाला. एके दिवशी जंगलातील सर्व प्राणी घाबरून धावत होते. हत्तीने विचारलं, काय झालं? त्यांनी सांगितलं, सिंह शिकार करायला निघाला आहे, आमचे प्राण धोक्यात आहेत. हत्तीने धाडस करून सिंहाकडे जाऊन म्हटले, कृपया माझ्या मित्रांना त्रास देऊ नका. सिंहाने त्याच्यावर झडप घातली, पण हत्तीने ताकदीनं त्याला दूर फेकून दिलं. सगळे प्राणी वाचले. ते सर्व हत्तीभोवती जमा झाले आणि म्हणाले, खरा मित्र आकाराने नाही, मनाने मोठा असतो. आता तूच आमचा खरा मित्र आहेस. हत्तीचे मन आनंदाने भरून आले. तात्पर्य: एखाद्या व्यक्तीचा आकार नाही, तर त्याच्या मनाची किंमत मोठी असते.